संध्याकाळचा व्ह्यू आहे ना, आणि सनसेट पण एक नंबर आहे. मागच्या साईडला एक नंबर सनसेट. ही नारळाची झाडं पण एक नंबर आहे. तिथं फोटोशूट चाललं आहे, तिथं आपण नंतर जाऊया. आता आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा शेवटचा लुक आहे आणि हा इव्हिनिंगचा लुक आहे. मागच्या साईडला इव्हिनिंग आहे आणि हा शेवटचा लुक. आता फोटोशूट चालू आहे, प्री वेडिंगची तयारी. आणि तो ऐक ना, बुके थोडा वरती घे, समोर सेंटर मध्ये घे. घे वरती, घे थोडा वरती बस. आणि आता टच. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशी आहेत? बरं आहेत ना? स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो एका नवीन जागेवर ज्याचं नाव आहे अलिबाग बीच. तर मित्रांनो, अलिबाग बीचला आता सध्या तर मी आहे नारळाच्या झाडाच्या मधोमध. तुम्ही बघू शकता, मी आता नारळाच्या झाडाच्या मधोमध आहे. आणि आज आपण अलिबागला पूर्ण कवर करणार आहोत. पूर्ण आज आपण व्हिजिट करणार आहोत. अलिबाग बीच, अलिबाग किल्ला, अलिबागचे भरपूर जे जागा आहेत ते पण आज आपण बघणार आहोत. खूपच एन्जॉयबल ब्लॉग आहे, खूपच मजा येणार आहे या ब्लॉगला. आणि इथे फिरायला आलं ना तर खूपच भारी वाटते. तसं तर आमच्या ताईचं लग्न पण आलेलं आहे. तर सध्या आता प्री वेडिंग चालू आहे. तर तुम्हाला दाखवीन या व्हिडिओमध्ये प्री वेडिंग कशी होते. तर थोडेफार सिनेमॅटिक व्ह्यू पण घ्यायचे आहेत आणि फोटोज पण काढायचे तसे पण. चला मग या ब्लॉगला आपण इथे सगळं कवर करूया आणि मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ब्लॉगला आपण इथे स्टार्ट करूया. लेट्स गो. मित्रांनो, आता आपण आलो रेवदंडाला, अलिबाग बीचमध्ये. आणि आता मी तुम्हाला दाखवतो अलिबाग बीच कसा आहे बघा. म्हणजे याचा प्रॉपर लोकेशन रेवदंड आहे. आणि समोर गाडी पण आहे बघा मित्रांनो, ते राईड्स तुम्हाला इथून दिसते का नाही माहिती नाही. झूम, हे बघा तिथे गाडी पण आहे. आणि समोर प्री वेडिंग चालू आहे ना. हे सगळे कॅमेरामॅन आहेत दोघंजण. याच्या अगोदर भरपूर फोटो काढलेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये प्री वेडिंग चालू आहे आता, दोघांची प्री वेडिंग चालू आहे. आणि हे कॅमेरामॅन आहेत.
हे पण कॅमेरामॅन आहेत आणि आपली ताई पण आहे तिथे आणि कुणाल पण आहे इकडे. पुढे अशी मागं पेंट होते. कॅमेरामॅन त्यांना आयडिया देतो. तर मित्रांनो मागच्या साईडला एक किल्ला पण आहे. तो कोणता किल्ला आहे तो मला पण नाही माहिती. आपण त्याला रेवदंडा किल्ला पण म्हणू शकतो. तर मित्रांनो आता आम्ही लोकेशन चेंज केलं आहे. आता आम्ही चाललो पुढच्या बाजूनी. तिथे आता फोटोशूट करायचं आहे. मागच्या साईडला फोटोशूट झाला पूर्ण. आता आम्ही चाललो पुढे. गॉगल नाही घातला तर गॉगल घालतो जरा. स्लीप होते हा बाई. याच्यात कोण गेला तर परत निघेल का? एवढा चिखला जेवत. मित्रांनो काय आहे याच्यात गुफा आहे मोठा. जाऊया आपण आतमध्ये गुफामध्ये. बापरे मित्रांनो ही आपण गुफातून आलो या बाजूला आणि इथं काहीच नाहीये. डायरेक्ट चढण आहे वरती. पण वरती चढायला नको. जाऊया आपण परत जिथं आपण होतो परत तिथे जाऊ माघारी. दोघे कॅमेरामॅन रेडी आहेत. 2, 1 स्टार्ट. आणि या फ्रेम फोटो भेटला. तर मित्रांनो पहिल्या सेटिंगमध्ये खूपच भारी झाला आहे व्हिडिओ. परत दुसरं रिटेक घ्यायचं आहे. अच्छा स्माईल कमी राहिली का? ही स्माईल पाहिजे आम्हाला. काय करत आम्ही. कसला हिरो काहीतरी दम दे जरा. स्माईल करतो का नाही? नाही चांगला. खूपच भारी फोटो आलेले आहेत. दादा चालू डायरेक्ट जेवायला जाऊन येऊ आपण. तिथे थोडा रेस्ट करणार मग परत फोटोशूट संध्याकाळी करणार. मित्रांनो अलिबागचा बीच म्हणजे एक नंबर आहे. खूपच भारी. जर का तुम्ही दोघं जण असतील तर तुम्हाला 200 रुपये देऊन 1 किलोमीटर राऊंड मारता येईल. ते आता राऊंड मारायला गेलेत. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेत आणि इव्हिनिंगचा टायमिंग आहे. एक नंबर सीन आहे या साईडला. संध्याकाळचा व्ह्यू आहे ना आणि सनसेट पण एक नंबर आहे. मागच्या साईडला एक नंबर सनसेट. ही नारळाची झाडं पण एक नंबर आहे. तिथं फोटोशूट चाललं आहे. तिथं आपण नंतर जाऊया. आता आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. आणि पब्लिक बघा कशी जमा झाले. सनसेट तो राहिला तिथं एक नंबर. आता आपण जाऊया तिकडे. तिथे शूटिंग चालू आहे. सगळ्याकडे आज प्री वेडिंगच आहे. लग्न आलेत ना जवळ. सगळ्याकडे आज प्री वेडिंग आहे. तिथं बघा तिथं फोटो चालू आहे. ते बघा या साईडला समोर बघा मित्रांनो दिसते तुम्हाला. इथं पण फोटोशूट चालू आहे आणि परत या साईडला फोटोशूट चालू आहे. सगळ्याकडे फोटोशूट चालू आहे. आणि लाटा बघा कशा आलेत. हा राहिला सनसेट. तर मित्रांनो हा शेवटचा लुक आहे आणि हा इव्हिनिंगचा लुक आहे. मागच्या साईडला इव्हिनिंग आहे आणि हा शेवटचा लुक. खूप जोरात वारा चालू आहे. आपले सोनू दादा रिल लाईट पकडून आहेत आणि एक कॅमेरामॅन या साईडला आहे
आणि पोच दिलेलं या साईडला सनसेटला बरोबर कॅप्चर करायला आहे. कॅमेरामॅन रेडी. तर मित्रांनो आज पूर्ण दिवस गेला फिरता फिरता. माहीत पण नाही पडला की टाईम कसा काय संपला. सकाळी आम्ही इथे किती वाजता पोचलो आहे? 8:30 9ला काहीतरी पोचलो होतो आम्ही. 9 ते 7 म्हणजे आता प्रॉपर 7 वाजलेत. टाईम कसं काय गेला काही समजला पण नाही. तर हा ब्लॉग आपल्याला तर मी हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप की हा ब्लॉग मला खूप आवडला असेल. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू सून.